महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने ज्योतिकाकी रामदासभाई कदम यांना गौरवण्यात आले आहे। पर्यावरण संवर्धन आणि वनसंवर्धन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत विविध प्रजातींची तब्बल 60 ते 70 हजार झाडांची लागवड करून त्यांचे सातत्याने संगोपन करून आणि संवर्धन केले आहे। केवळ वृक्ष लागवड नव्हे तर झाडे जगवण्याच्या त्यांच्या कार्याला शासनाने मान्यता दिली आहे। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खेड तालुका शिवसेना तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि इतर संस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्यांच्या कार्यातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचत असून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी ही प्रेरणादायी कामगिरी ठरत आहे। आणि खरं ते झाडांची आपल्याला जी गरज आहे, खरोखर हा पर्यावरण जपणं हा आपला एक ध्येय आपलं हे असलं पाहिजे आयुष्यामध्ये। जशी आपण मुलांचं संगोपन करतो तसं आपण झाड हा एक आपलं जे देह बाबाच्या बाहेर सांगितलेली ऑक्सिजनची जी परिस्थिती आपली आता आपल्याला जो ऑक्सिजन मिळते ते खरोखर पुढच्या पिढीला मला वाटतं जो सिलेंडर पाठीवर घेऊनच तो ऑक्सिजन मिळेल असं वाटतं। पण जे आम्ही जो हा प्रकल्प घेतलाय असे सगळ्या संस्थांनी हे केलं तर प्रकल्प झाडांची जी गरज आहे आणि जी ऑक्सिजनची गरज आहे, आता एवढं आपण म्हणतो 48 आणि 47% हे जे टेम्परेचर आहे आपली दापोली आणि खेडला कधीही नव्हतं, आपण 30च्या वरती कधीही गेलो नव्हतो। पण याचं काय, याचं कारण काय आहे ते प्रत्येकाने शोधलं पाहिजे। आणि प्रत्येकाने हे जे काही लोक म्हणतात की आम्हाला शहरामध्ये जी लोक आहेत ती म्हणतात की आम्हाला जमीन नाही, आम्ही कुठेही लागवड करावी। पण असं खरोखर इतकी क्षेत्र गावामध्ये जी आहे काही लोकांची तिथे तुम्ही जाऊन ते वृक्ष लागवड करू शकता किंवा प्रत्येक परिसरामध्ये जे गाव आपले आहेत तिथे तुम्ही प्रकल्प लावू शकता। प्रत्येकाला हे झाड पर्यावरण जपणं हे खरोखर सगळ्यांचं हे एक ध्येय झालं पाहिजे। आणि ह्या झाडांची जे उपयोग होणार आहे 30 वर्षांनंतर होणार आहे, अशी जे वृक्ष तुम्ही ते लागवड करा त्याच्या पुढच्या पिढीला उपयोगाला होईल। आणि जे सामाजिक वनीकरण जे तुम्ही राबवता ते खरोखर तुम्ही ते त्यावेळेला ते लावता त्यावेळेला बघा तुम्ही लोकांची 6 महिने तिथे जा त्या वनीकरण जे संस्थेचे आपले आहेत त्या गव्हर्नमेंटचे लोक आहेत ते तिथे खरोखर जाऊन त्यांनी आपुलकीने ते बघावं की ते झाड जगलंय का, गव्हर्नमेंट कडून त्याच्यावर काय करता येईल का, की आपली माणसं जी बसलेली आहेत ती खरोखर त्याचा ते भाऊ म्हणाले की मी टँकरने आम्ही पाणी ते पण काहीतरी सोयी आपण करू, पण ती झाडं जगतील कशी हे तुम्ही मला सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं। आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे। आणि हा इतका समुदाय इथे बसल्यामुळे मग माझ्या प्रेमामध्ये सगळे आले नाही त्यामुळे सगळ्यांचे आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र।